लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. महापालिकेनं मतीन पटेलच्या घरावरती बुलडोझर चालवला आणि त्यानंतर इम्तियाज जलील पुन्हा मतीन पटेलच्या समर्थनात आलेत. मतीन पटेलला आलिशान घर बांधून देणार असं जलील म्हणालेत. अखेर छत्रपती संभाजीनगरचा एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चाललाच. याच घरात मतीन पटेलनं नाशिकच्या धर्मांतरण लैंगिक शोषणातील आरोपी निदा खानला लपवून ठेवलं होतं. मात्र हे घर अनधिकृत असल्याचं समोर येताच महापालिकेनं तात्काळ कारवाईचा बडगा उगारला आणि घर भुईसपाट केलं. मी नाही गेलो असतं रात्री 2 वाजता तर लोक विरोध करणार होते. मी त्यांना एकच गोष्ट सांगितली होती की तुमचं घर पाडण्यासाठी ते येत आहे, ते घर पुन्हा बांधण्याची जबाबदारी आम्ही घेणार. ज्यांच्याकडे 10 रुपये आहे तर 10 रुपये कॉन्ट्रीब्यूट करतील. कारण सरकारला आम्हाला एक मेसेज द्यायचा आहे की तुम्ही या गुंडागर्दी करून एक घर पाडू शकता. घर बांधण्याची ताकद हिम्मत आमच्यामध्ये आहे. आणि ज्या माणसाचा तुम्ही घर पाडलेले आहे ते आतापर्यंत त्याला दोषी ठरवण्यात आलेला नाही आहे. आम्ही तुला घर बांधून देणार आहे, तुझ्या मुलाला आम्ही नगरसेवक करणार आहे, हा खऱ्या अर्थानं अर्बन अतिरेकी ज्याला म्हणतात, अर्बन टेररिस्ट हा तो प्रकार आहे. एवढी मस्ती तुझ्यात कसली? अर्बन टेररिस्ट आहेस तू. तो तुझा जो टोपीवाला दाढीवाला आहे ना, तो निजाम, त्यालाही सांग हा महाराष्ट्र आहे, मस्ती चालणार नाही. मतीन पटेलनं घर वाचवण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. मात्र कारवाईला कोणताही ब्रेक न लावल्यामुळे सकाळीच घर पाडणार याची काणकूण इम्तियाज जलील यांना लागली. त्यामुळे रात्रीच नारेगाव परिसरात जलील मतीनच्या घराजवळ आले आणि घर पाडल्यावर आलिशान घर बांधून देणार अशी घोषणा केली. मतीन का अगर घर गिरेगा तो मैं आपको जबान देकर जा रहा हूं, पूरा हिंदुस्तान देखेगा कि जिस गिरे हुए घर को इन्होंने हुकूमत ने गिराई थी, हम कितना आलीशान घर जो है वो हम बनाकर देंगे. पूरा हिंदुस्तान देखेगा. घरावर बुलडोझर चालण्याआधी मतीन पटेलची पत्नी आणि नातेवाईकांनी गांधीगिरीप्रमाणे आंदोलन केलं. महापालिकेच्या आयुक्तांना हार घालण्याचा प्रयत्न करत मतीन पटेलच्या पत्नीनं संविधानाची प्रत भेट दिली. निदा खान आणि मतीन पटेलच्या समर्थनात जलील उतरल्यामुळे शिंदेचे मंत्री शिरसाट आक्रमक झालेत आणि मतीनच नाही तर जलीलांचंही घर अनधिकृत असल्याचं सांगत तेही तोडण्याची मागणी केली. मतीन पटेलचंच नाही, तुझं बी घर इलिगल आहे, त्याची सुद्धा चौकशी करायला मी आज त्याला सांगणार आहे. तपासायचे परमिशन, हा नाकाने कांदे सोलतोय ना, याची परमिशन एकदा तपासा. परमिशन प्रमाण त्याचं बांधकाम आहे की नाही तपासा, नसेल तर तोडा त्याचं बांधकाम. मला माहित आहे खूप ऊन आहे, थोडा स्वतःला आपल्याला आवरा. आणि खूप ऊन आहे म्हणून मी आपल्याला सल्ला देतो, देसी घेत असेल म्हणून अशा प्रकारचे जे बडबड जे सुरू आहे ना तुमची 40% इलिगल कन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये अनेक किती असे घरं आहे जे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले कॉर्पोरेटर्सचे आहे. हे डॉक्युमेंट्स आहे आमच्याकडे. आज जाणार आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना हे दाखवणार आहे की तुम्ही लिहिलेले आहे या डॉक्युमेंटमध्ये की हे इलिगल कन्स्ट्रक्शन आहे, त्या कॉर्पोरेटरची सदस्यता रद्द करा, हे तुम्ही लिहिलेले आहे. मार्चचा ऑर्डर आहे तुमचा, मग का करण्यात येत नाही याच्यावर कारवाई? की फक्त तुमची सरकार आहे? मग या देशामध्ये या राज्यामध्ये 2 कायदे आहे की इम्तियाज जलीलसाठी वेगळा कायदा आहे आणि ह्या भारतीय जनता पार्टीचे किंवा शिवसेनेचे लोकांसाठी वेगळा कायदा आहे. मतीन पटेलच्या घरासोबतच त्याच्या कार्यालयावर देखील महापालिकेचा बुलडोझर चालला. भाजपचे मंत्री नितेश राणेंनीही जिहाद करणार तर देवाभाऊचा बुलडोझर चालणार असं म्हटलं. देवाभाऊचं सरकार आहे आणि देवाभाऊचं बुलडोझर, तुम्ही महाराष्ट्रात अगर जिहाद करत असाल तर देवाभाऊचं बुलडोझर चालणारच. कारण का मास्टर माइंड इम्तियाज जलीलच आहे. ज्या पद्धतीने निदा खानच्या संदर्भात सातत्याने तिची बाजू घेण्याचं काम, म्हणजे जिहादचं बाजू घेण्याचं काम हाच इम्तियाज जलील करत होता. महाराष्ट्र को हरा कर देंगे म्हणणारा हाच इम्तियाज जलील होता. तर त्याची जागा बाहेर नाही, जेलमध्ये आहे.
आणि मला वाटतं की लवकरच तो नारळ फुटेल. मतीन पटेलला दोषी ठरवण्याच्या आधी सूडबुद्धीनं कारवाईचा आरोप जलीलांनी केला आणि भाजप नगरसेवकांचीही घरं अनधिकृत असून तशी कागदपत्रच त्यांनी आयुक्तांना दिलीत. आता त्यांचं काय होतं हेही कळेल. ज्ञानेश्वर लोंढे आणि रामू ढाकणेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.